नमस्कार. आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबांमध्ये उत्पन्न आणि खर्चाचा महिन्याचा हिशेब लिहिण्याची पद्धत असेल. आपण या मार्गाने उत्पन्न आलं आणि ते या घटकांवर खर्च झालं अशा प्रकारे हा हिशोब लिहित असतो आणि महिन्याच्या शेवटी आपण या उत्पन्न आणि खर्चाचा आढावा घेत असतो. जसं आपण आपल्या कुटुंबाचा हिशोब लिहितो तसं देशाचा देखील हिशोब लिहिला जातो. देश हे एक विस्तारित कुटुंब आहे असं जर आपण म्हटलं तर देशाचे व्यवहार हे इतर देशांशी असतात, उर्वरित जगाशी असतात. एखाद्या राष्ट्राचे उर्वरित जगाशी म्हणजे इतर देशांशी असणारे जे व्यवहार आहेत, या व्यवहाराची नोंद केली जाते. ही नोंद ज्या खात्यावर केली जाते त्या खात्याला बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंट, मराठीमध्ये व्यवहार तोलाचे खाते असं म्हणतात. आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवहार तोलाचे खाते म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट्स ही काय संकल्पना आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्यवहार तोलाचे खाते असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची एक सर्वसाधारण व्याख्या करता येते. The balance of payments of a country is a systematic record of all its economic transactions with the outside world in a given year. एका आर्थिक वर्षामध्ये किंवा एका वर्षामध्ये एखाद्या राष्ट्राचे उर्वरित जगाशी, इतर देशांशी, आउटसाइड वर्ल्ड जे इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स, आर्थिक स्वरूपाचे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांचे एक सिस्टमॅटिक रेकॉर्ड, एक पद्धतशीर नोंद म्हणजेच बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंट. अशी एक सर्वसामान्य आणि सोपी व्याख्या करता येते. एखाद्या राष्ट्राचे जगातल्या इतर राष्ट्रांशी किंवा उर्वरित जगाशी जे आर्थिक स्वरूपाचे संबंध आहेत त्या संबंधांची एका आर्थिक वर्षासाठी केलेली पद्धतशीर नोंद, त्या नोंदींचं खातं म्हणजे व्यवहार तोलाचं खातं, बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंट. ही एक साधारण व्याख्या करता येते. काही अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंटच्या व्याख्या दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ बो सदर्सन यांनी दिलेल्या व्याख्येप्रमाणे द बॅलन्स ऑफ पेमेंट्स इज मेअरली अ वे ऑफ लिस्टिंग रिसिप्ट्स अँड पेमेंट्स इन इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन फॉर अ कंट्री. एखाद्या देशासाठी किंवा एखाद्या राष्ट्रासाठी त्या राष्ट्राची रिसिप्ट्स आणि पेमेंट्स, त्या राष्ट्राला मिळणारे पैसे आणि खर्च होणारे पैसे याची केलेलं लिस्टिंग, याची केलेली यादी म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट्स, व्यवहार तोल. ओके. किंवा B.J. कोहेन यांनी केलेल्या व्याख्येप्रमाणे बॅलन्स ऑफ पेमेंट शोज द कंट्रीज ट्रेडिंग पोझिशन. व्यवहार तोलाच्या खात्यामधून आपल्याला देशाची व्यापाराची स्थिती कळते. चेंजेस इन इट्स नेट पोझिशन ॲज अ फॉरेन लेंडर ऑर बॉरोवर. त्याचबरोबर त्या देशाची इतर राष्ट्रांशी कर्जाऊ पैसे देणं, ते कर्जाऊ पैसे घेणं या संदर्भातली पोझिशन कळते. अँड चेंजेस इन इट्स ऑफिशियल रिझर्व्ह होल्डिंग. आणि त्याचबरोबर त्या राष्ट्राची ऑफिशियली ते राष्ट्र उर्वरित जगाशी काय देणं घेणं लागतं याचा एक रिझर्व, याचा एक साठा, याचा एक संकल्पना यातून लक्षात येते. आता या सगळ्या व्याख्यांवरून आणखी इतर अनेक व्याख्या आहेत, पण बघण्याची गरज नाही. पण या व्याख्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की व्यवहार तोलाचं खातं म्हणजे असं खातं आहे की ज्या खात्यामध्ये देशाचे इतर राष्ट्रांशी जे आर्थिक स्वरूपाचे संबंध आहेत, ज्याच्यामध्ये चलनाची देवाणघेवाण होते, त्या आर्थिक संबंधांची नोंद केली जाते. असं खातं म्हणजे व्यवहार तोलाचं खातं. या व्यवहार तोलाची खात्याची रचना आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. व्यवहार तोलाची खात्याची रचना पाहत असताना काही बाबी, काही गोष्टी आपण अगोदर समजावून घेऊया आणि मग प्रत्यक्ष रचना पाहूया. सर्वप्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे हे व्यवहार तोलाच्या खात्यावरच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी ह्या नेहमी द प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग
च्या तत्वावर आधारित असतात. द्विनोंदणी पद्धतीची जी पद्धत आहे कॉमर्समध्ये वापरली जाणारी दुहेरी नोंदणी पद्धती, बरं ना, बुक किपिंगची, डबल एंट्री बुक किपिंगची ही दुहेरी नोंदणी पद्धती जी आहे त्या तत्वावर आधारित या नोंदी केल्या जातात. ओके, दुहेरी नोंदणी पद्धती म्हणजे काय? कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. ओके, तर दुहेरी नोंदणी पद्धती म्हणजे एकाच व्यवहाराच्या डबल नोंदी होतात, दोन नोंदी होतात, पैसे आले आणि खर्च झाले अशा प्रकारे. ओके, जर आपण दुहेरी नोंदणी पद्धती म्हणतो, प्रत्येक व्यवहाराला त्याच्यात दोन नोंदी असतात, एक डेबिट बाजूला आणि एक क्रेडिट बाजूला. ओके, बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोला मध्ये या नोंदी याच पद्धतीनं दुहेरी नोंदणी पद्धतीनंच केल्या जातात. मात्र कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाउंटच्या संदर्भात किंवा लेखाकर्माच्या संदर्भात ज्या नोंदी होतात त्याच्यामध्ये आणि व्यवहार तोलाच्या नोंदीमध्ये एक बारीकसा फरक आहे. तो फरक असा आहे की व्यवहार तोलाच्या नोंदीच्या बाबतीत अशी प्रॅक्टिस आहे की क्रेडिट बाजू ही डाव्या साईडला आणि डेबिट बाजू ही उजव्या साईडला नोंदली जाते. बॅलन्स ऑफ पेमेंटच्या ज्या बॅलन्स शीट असते त्या बॅलन्स शीटमध्ये क्रेडिट बाजू डाव्या साईडला आणि डेबिट बाजू उजव्या साईडला, म्हणजे जमा बाजू डाव्या साईडला आणि खर्च बाजू उजव्या साईडला दिली जाते. मला वाटतं अकाउंटमध्ये किंवा लेखाकर्मामध्ये बरोबर उलटं होतं. ही पद्धत आहे, असं का वगैरे असं नाही. ओके, त्याला काही तसं जस्टिफिकेशन नाही, परंतु ही संपूर्ण जगभर वापरली जाणारी पद्धत आहे. ओके, तर या व्यवहार तोलाच्या खात्यावर नोंदी करताना अकाउंटच्या नोंदींपेक्षा बरोबर उलट्या नोंदी होतात. त्याच्यामध्ये जमा बाजू लेफ्ट साईडला डाव्या साईडला आणि खर्च बाजू म्हणजे डेबिट बाजू या राईट साईडला किंवा उजव्या बाजूला नोंदल्या जातात. यामध्ये जेव्हा पेमेंट रिसिव्ड म्हणजे देशाला जेव्हा पैसे मिळतात कोणत्याही व्यवहारामधून, समजा देशामधून बाहेर निर्यात झाली तर देशाला परकीय चलन मिळतं किंवा परकीय चलनाच्या रूपानं पैसे मिळतात. जेव्हा पेमेंट मिळतं एखाद्या बाहेरच्या देशाकडून त्यावेळेला ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं, त्यावेळेला त्याला जमा बाजूचा व्यवहार असं म्हणता येतं, म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणता येतं. आणि ज्यावेळेला पेमेंट खर्च होतं किंवा पैसे खर्च होतात, विदेशामध्ये जाऊन पैसे खर्च होतात, म्हणजे उदाहरणार्थ आयात केली तर पैसे खर्च होतील, पैसे बाहेर जातील, बरोबर ना, किंवा भारतातले पर्यटक विदेशामध्ये गेले तर पैसे बाहेर जातील, बरोबर. अशा व्यवहारामध्ये ज्यावेळेला पैसे बाहेर जातात त्यावेळेला त्याला डेबिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. ओके, या काही सोप्या सोप्या गोष्टी, साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्याची एक बॅकग्राऊंड माहिती असेल तर व्यवहार तोलाची संकल्पना समजायला मदत होते. आता आपण प्रत्यक्ष रचना कशी असते हे थोडक्यात समजावून घेऊया. हे काल्पनिक व्यवहार तोलाचं खातं आहे. ओके, याची रचना आहे. ओके, इथं डाव्या बाजूला क्रेडिट, उजव्या बाजूला डेबिट. क्रेडिटमध्ये जमा झालेले पैसे किंवा जमा झालेलं चलन आणि डेबिटमध्ये खर्च झालेलं चलन नोंदलं जातं. ओके, आता याच्यामध्ये ह्या अकाउंटचे प्रामुख्याने प्रमुख दोन अकाउंट केले जातात, एक करंट अकाउंट आणि दुसरं कॅपिटल अकाउंट. ओके, आता म्हटलं तसं इकडे जमा आणि इकडे क्रेडिट बाजूला जमा आणि डेबिट बाजूला खर्च त्याप्रमाणे. परंतु याचं जर आपण हे अकाउंट आडवं बघितलं, ओके, हॉरिझॉन्टल बघितलं, तर त्याच्यामध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असे दोन अकाउंटचे भाग केले जातात. ओके, आता करंट अकाउंट म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. करंट अकाउंट म्हणजे काय, तर करंट अकाउंटमध्ये वस्तू आणि सेवांचा व्यापार, म्हणजे वस्तूंचा व्यापार, सेवांचा व्यापार आणि ट्रान्सफर पेमेंट नोंदली जातात. ओके, म्हणजे प्रत्यक्ष वस्तू आणि सेवांचा व्यापार, उदाहरणार्थ भारतानं कांद्याची निर्यात केली, भारतानं यंत्रसामुग्री आयात केली, बरोबर ना, यासारखे व्यवहार, वस्तू जे दृश्य वस्तू डोळ्यांना दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा व्यापार नोंदला जातो करंट अकाउंटमध्ये, ज्याला व्यवहार तोलाचं चालू खातं असं मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. या चालू खात्यावर दृश्य वस्तूंचा व्यापार नोंदला जातो. पहिली गोष्ट, ज्यावेळेला आपण कांद्याची निर्यात करतो त्यावेळेला ती क्रेडिट एंट्री आहे, कारण कांदे निर्यात होतात आणि पैसे येतात, त्यामुळे ती क्रेडिट एंट्री आहे. ज्यावेळेला आपण यंत्रसामुग्रीची आयात करतो त्यावेळेला ती डेबिट एंट्री आहे, ती डेबिट बाजूला जाईल, इकडे जाईल, बरोबर ना, कारण तिथे पैसे खर्च होत आहेत त्यामुळे ती डेबिट बाजूला जाईल.
ओके, तर अशा प्रकारचे जे नजरेला दिसणाऱ्या दृश्य वस्तूंचे जे व्यवहार आहेत ते सगळे या करंट अकाउंटमध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष सेवांचे व्यवहार, सेवांची देवाणघेवाण, उदाहरणार्थ परदेशी प्रवास, ओके, किंवा विम्याची सेवा, बँकिंगची सेवा. भारतातल्या काही बँका देशाबाहेर काम करतात, विदेशी बँका भारतामध्ये काम करतात आणि आपल्याला सेवा देतात वगैरे वगैरे. या सगळ्या सेवांची देवाणघेवाणीची नोंद या करंट अकाउंटमध्ये केली जाते. ओके, म्हणजे उदाहरणार्थ समजा भारतीय विमा कंपनीनं एका अमेरिकन निर्यातदाराला किंवा अमेरिकन व्यापाऱ्याला विमा दिला, ओके, सागरी विमा दिला, तर त्यातून मिळालेल्या पैशाची नोंद, हे पैसे येणार आहेत त्यामुळे ते पैशाची नोंद करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला होईल. या उलट समजा एखाद्या अमेरिकन कंपनीनं भारतीय व्यापाऱ्याला विमा दिला, सागरी विमा दिला, ओके, किंवा आणखी कुठला विमा दिला, तर त्याची नोंद डेबिट साईडला होईल, कारण ते पैसे खर्च होतील विम्याची सेवा घेताना. ओके, अशा प्रकारे सेवांच्या नोंदी. त्यानंतर ट्रान्सफर पेमेंट्स, वेगळ्या प्रकारची ट्रान्सफर पेमेंट्स म्हणजे कोणती, ज्याला आपण हस्तांतरित देणी किंवा खर्च उत्पन्न असं म्हणतो. तर ज्या खर्चांच्या बदल्यात आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रत्यक्ष व्यवहार होत नाही, जे देण्या घेण्यामध्ये प्रत्यक्ष हे वन वे पेमेंट असतात, फक्त एका बाजूने केलेली पेमेंट असतात. उदाहरणार्थ जेव्हा समजा भारतामधल्या एखाद्या उद्योजकानं अमेरिकेतून कर्ज घेतलं असेल, तर त्या कर्जावरच्या व्याजाचं देणं हे वन वे पेमेंट आहे. ओके, हे करंट अकाउंटच्या डेबिट साईडला येईल, कारण पैसे जाणार आहेत. किंवा समजा भारत सरकारनं एखाद्या बाहेरच्या देशाला कर्ज दिलं असेल, तर त्या कर्जावरच्या व्याजाचं येणं हे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल, ट्रान्सफर पेमेंटच्या अंतर्गत, ट्रान्सफर पेमेंटच्या खाली येईल. बरोबर आहे. त्यानंतर अशा प्रकारचे इतर सुद्धा उदाहरणार्थ समजा एखाद्या भारतीय माणसाला, समजा एखादा भारतीय व्यक्ती आहे की जो पूर्वी अमेरिकेमध्ये काम करत होता अमेरिकन सरकारमध्ये, आणि नंतर तो भारतामध्ये स्थायिक झाला, त्याला मिळणारी पेन्शन, ओके, ही करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. किंवा असे भारतीय नागरिक इथे होते भारतामध्ये, नेपाळी माणसं इथे काम करतात, इथल्या त्या इव्हन सैन्यामध्ये पण नेपाळी लोक आहेत, बरं ना. आता या लोकांना समजा भारत सरकार पेन्शन देत असेल, तर ते नेपाळमध्ये गेल्यानंतर त्यांना भारत सरकारची पेन्शन देते, वन वे पेमेंट आहे. असं सगळं पेमेंट म्हणजे ट्रान्सफर पेमेंट. आता हे पेमेंट भारताबाहेर जात असेल तर ते डेबिट साईडला आहे, ट्रान्सफर पेमेंटच्या अंदर. ओके, या तिन्हीला एकत्रितपणे करंट अकाउंटचे व्यवहार असं म्हणतात, याला एकत्रितपणे करंट अकाउंट असं म्हणतात. ओके, आता हे जे करंट अकाउंट आहे, चालू खातं आहे, त्याचं पुन्हा दोन मध्ये विभाजन केलं जातं. ओके, एक म्हणजे मर्चंडाइज अकाउंट. मर्चंडाइज अकाउंट दृश्य वस्तूंचा व्यापार जो आहे, प्रत्यक्ष नजरेला दिसणाऱ्या दृश्य वस्तूंचा जो व्यापार आहे त्याला एकत्रितपणे मर्चंडाइज अकाउंट असं म्हणतात. आणि सेवांचा आणि ट्रान्सफर पेमेंटचा व्यापार आहे त्याला इनव्हिजिबल अकाउंट असं म्हणतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल की चालू खात्याचे दोन भाग होतात, एक मर्चंडाइज अकाउंट, ओके, दृश्य वस्तूंचा व्यापार खातं, आणि दुसरं इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य खातं, अदृश्य व्यवहार खातं असं म्हणू शकतो. त्याच्या दोन भागामध्ये विभागणी होते. ओके, दृश्य वस्तूंचा व्यापार हा गुड्सचा व्यापार हा इकडे मर्चंडाइज अकाउंटमध्ये, करंट अकाउंटचं हे उपखातं आहे, चालू व्यवहार खात्याचं, त्या चालू खात्याचं उपखातं आहे. त्या चालू खात्याच्या उपखात्यामध्ये मर्चंडाइज अकाउंट नोंदलं जातं, आणि सर्व्हिस आणि सेवांचा व्यापार आणि हस्तांतरित पेमेंट्स हे इनव्हिजिबल अकाउंटला नोंदलं जातं. बरोबर, अदृश्य व्यापार खात्यात नोंदलं जातं दोन्ही पण, आणि या दोन्हीचा एकत्रितपणे म्हणजेच करंट अकाउंट तयार होतं. ठीक आहे. त्यानंतर याचं व्यवहार करायचं दुसरं महत्त्वाचं अकाउंट आहे ते म्हणजे कॅपिटल अकाउंट, भांडवल खातं. ओके, या भांडवल खात्यावर कोणकोणत्या गोष्टी येतात, एक म्हणजे बॉरोविंग्स फ्रॉम फॉरेन कंट्रीज आणि लेंडिंग टू फॉरेन कंट्रीज. ओके, विदेशामधून घेतलेली कर्ज आणि विदेशांना दिलेली कर्ज, विदेशामधून घेतलेल्या कर्जाच्या रकमा आणि विदेशाला दिलेल्या कर्जाच्या रकमा सगळ्या कॅपिटल अकाउंटला नोंदल्या जातात. ओके, लक्षात घ्या, त्याच्यावरची व्याज जी आहे त्याची देणी घेणी ट्रान्सफर पेमेंटमध्ये करंट अकाउंटला येते इथे, बरोबर ना. परंतु विदेशामधला दिलेली कर्जाची नुसती रक्कम आहे, कर्जाची रक्कम आणि त्याच्या परतफेडीची रक्कम सुद्धा, हप्ते,
व्याज सोडून. येते लक्षात? म्हणजे समजा भारत सरकारला समजा जागतिक बँकेने कर्ज दिलं. आता हे कर्ज घेतलं तर ते क्रेडिट साईडला येईल, कारण ते पैसे येणार आहेत. आणि कर्जाची परतफेड करत असताना त्याचे हप्ते आहेत, कर्जाचे हप्ते जे आहेत ते डेबिट साईडला जातील. ओके. मात्र त्याच्यावरचं व्याज जे आहे ते मात्र त्या करंट अकाउंटच्या ट्रान्सफर पेमेंटच्या डेबिट साईडला जाईल. येतं लक्षात? ओके. कारण ते ट्रान्सफर पेमेंट आहे, फक्त व्याज. आणि त्याचा जो हप्ता आहे, मुद्दलाचा हप्ता, तो मात्र कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. येतं लक्षात? त्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स, सगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स, येणाऱ्या आणि जाणाऱ्या. ओके. FDI म्हणजे प्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, येणाऱ्या आणि जाणाऱ्या, किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, येणाऱ्या आणि जाणाऱ्या, या सगळ्या कॅपिटल अकाउंटला नोंदल्या जातात. ओके. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आल्या, इन्व्हेस्टमेंट गेल्या. इन्व्हेस्टमेंट आल्या तर त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, इन्व्हेस्टमेंट गेल्या तर त्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके. अशा प्रकारे नोंदल्या जातात. मात्र लक्षात घ्या पुन्हा एकदा, इन्व्हेस्टमेंटवर मिळणारं व्याज किंवा दिलं जाणारं व्याज, इन्व्हेस्टमेंटवर मिळणारा नफा किंवा बाहेर जाणारा नफा, हा सगळा ट्रान्सफर पेमेंट म्हणजे करंट अकाउंटच्या ट्रान्सफर पेमेंटला येईल. ओके. मग तो आला तर क्रेडिट साईडला, गेला तर डेबिट साईडला, या पद्धतीने तो येईल. ओके. तर अशा प्रकारे सर्व प्रकारच्या गुंतवणुका, मग त्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुका असोत किंवा पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असोत, सर्व प्रकारच्या गुंतवणुका आणि सर्व प्रकारची कर्जांची देवाणघेवाण कॅपिटल अकाउंटला नोंदली जाते. आणि तिसरं अकाउंट इथे घेतलंय ऑफिशियल सेटलमेंट अकाउंट. खरं पाहता ऑफिशियल सेटलमेंट अकाउंट हे कॅपिटल अकाउंटचा एक भाग आहे. ओके. जगातले अनेक राष्ट्र हा कॅपिटल अकाउंटचा भाग म्हणून दाखवतात. ओके. परंतु अमेरिका आणि युरोपमधली काही राष्ट्र हे स्वतंत्र दाखवतात. भारतामध्ये कॅपिटल अकाउंटचा भाग म्हणूनच दाखवलं जातं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट याचे दोन भाग आहेत. ओके. हे जे ऑफिशियल सेटलमेंट अकाउंट आहे त्याच्यामध्ये इन्क्रीज इन फॉरेन ऑफिशियल होल्डिंग, म्हणजे याच्यामधून जे सरप्लस होईल त्याच्यामध्ये त्याची नोंदी इथे केल्या जातात. आणि इकडे डेबिट साईडला इन्क्रीज इन ऑफिशियल रिझर्व्ह ऑफ गोल्ड अँड फॉरेन करन्सीज. ओके. देशाकडं सोन्याच्या स्वरूपात आणि विदेश चलना स्वरूपात जो साठा निर्माण होईल तो डेबिट साईडला नोंदला जातो. आणि ऑफिशियल होल्डिंग जर असतील काही ॲसेट्स वगैरे, ओके, म्हणजे उदाहरणार्थ काय म्हणता येईल, सिक्युरिटीज वगैरे, तर ते इथे कॅपिटल अकाउंटच्या किंवा ऑफिशियल होल्डिंग सेटलमेंट अकाउंटच्या या होल्डिंग क्रेडिट साईडला नोंदल्या जातील. आणि शेवटचा एक भाग असतो तो म्हणजे एरर्स अँड ओमिशन्स. एरर्स अँड ओमिशन्स मध्ये काय केलं जातं तर एरर्स अँड ओमिशनमध्ये याच्यामध्ये थोडक्यात ते चूक भूल द्यावी घ्यावी अकाउंट असं म्हणता येईल. ओके. याच्यामध्ये जे काही प्लस मायनस असेल ते एरर्स अँड ओमिशनमध्ये टाकून हे अकाउंट बॅलन्स केलं जातं. ओके. तर हे साधारणपणे बॅलन्स ऑफ पेमेंटची अकाउंटची रचना आहे. ओके. या संदर्भातल्या 2-3 संकल्पना अजून आपल्याला बघायचे आहेत. बॅलन्स ऑफ ट्रेड. बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, किंवा ज्याला आपण व्यवहार तोल असं म्हणतो. तर हा जो मर्चंटाईज अकाउंटचा जो बॅलन्स आहे त्याला बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हणतात, व्यवहार तोल असं म्हणतात. ओके. म्हणजे मर्चंटाईज अकाउंट जे आहे कशाचं आहे ते फक्त दृश्य वस्तूंच्या व्यापाराचं आहे. ह्या दृश्य वस्तू निर्यात केल्या त्यातून पैसे आले, दृश्य वस्तू आयात केल्या त्यातून पैसे गेले, यांचा जो खाली प्लस मायनस तोल होतो तो म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड. ओके. त्यानंतर हा मर्चंटाईज अकाउंट प्लस इंडिव्हिज्युअल अकाउंट याचा एकत्रितपणे जो तोल तयार होतो म्हणजे प्लस मायनस जे काय तयार होतो म्हणजे एकतर देणे किंवा म्हणजे या बाजूला करंट अकाउंट क्रेडिट साईडची रक्कम जास्त असेल तर सरप्लस निर्माण होईल, डेबिट साईडचे अकाउंट जास्त असेल तर डेफिसिट निर्माण होईल, तूट निर्माण होईल. यातून जी काही ही निर्माण होते, तूट निर्माण होते किंवा सरप्लस निर्माण होतो, अधिक निर्माण होतो, त्याला करंट अकाउंट बॅलन्स असं म्हणतात. टोटल करंट अकाउंटच्या. ओके. टोटल करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची किंवा डेबिट साईडचे जे काही अधिक किंवा तूट निर्माण होते त्याला एकत्रितपणे करंट अकाउंट बॅलन्स असं म्हणतात. ओके. त्यानंतर कॅपिटल अकाउंटच्या याच पद्धतीने कॅपिटल अकाउंटच्या एकूण अकाउंटला, इथे ए आणि बी एकत्रित, कॅपिटल अकाउंटच्या एकूण अकाउंटला जे काही प्लस मायनस निर्माण होईल, म्हणजे
सरप्लस निर्माण होईल क्रेडिट साईडला किंवा डेबिट साईडला डेफिसिट निर्माण होईल, त्यालाच कॅपिटल अकाउंट बॅलन्स असं म्हणतात. ओके, भांडवली खात्याचा तोल असं म्हणतात. ओके, आणि या सगळ्याचा एकत्रितपणे जो खाली सगळ्यात शेवटी जो बॅलन्स येतो, या सगळ्याची बेरीज करून त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंट असं म्हणतात. जर इकडे सरप्लस असेल तर सरप्लस बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंट, आणि जर मायनस असेल तर मायनस किंवा डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंट म्हणतात. ओके, अधिक्याचा व्यवहार तो सरप्लस असेल तर, ओके, आणि जर मायनस असेल म्हणजे डेबिट साईडला जर जास्त असेल तर तो मायनस होईल, अशा वेळेला त्याला तुटीचा व्यवहार तोल असं म्हणतात. ओके, आता व्यवहार तोलाच्या खात्यासंदर्भात नेहमी एक स्टेटमेंट केलं जातं. व्यवहार तोलाच्या खात्यासंदर्भात नेहमी एक स्टेटमेंट केलं जातं. कोणतं ते स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट्स इज ऑलवेज इन बॅलन्स. व्यवहार तोलाचं खातं नेहमी संतुलितच असतं, असं एक वाक्य सांगितलं जातं. त्याचा अर्थ काय होतो, हे खरं आहे का? प्रत्येक राष्ट्राच्या बाबतीत डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू नेहमी सारखी असते का? प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अशा प्रकारे या दोन्ही बाजू सारख्या नसतात. बॅलन्स ऑफ पेमेंट्स इज ऑलवेज इन बॅलन्स हे वाक्य किंवा हे विधान कशा संदर्भात केलं जातं, तर ते अकाउंटिंग सेन्समध्ये केलं जातं, लेखाकर्माच्या दृष्टिकोनातून केलं जातं. ओके, लेखाकर्मामध्ये आपण नेहमी किंवा अकाउंटिंगच्या सेन्समध्ये आपण नेहमी सगळ्यात शेवटी दोन्ही बाजू क्रेडिट बाजू आणि डेबिट बाजू बॅलन्समध्ये दाखवतो, बरोबर ना, आणि त्याचा बॅलन्स करतो, मी थोडक्यात जुळवा करतो. त्याच अर्थाने इथे बॅलन्स ऑफ पेमेंट इज ऑलवेज इन बॅलन्स, व्यवहार तोलाचं खातं हे नेहमी संतुलित असतं असं म्हटलं जातं. फक्त लेखाकर्माच्या दृष्टिकोनातून, अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अशा प्रकारे व्यवहार तोलाचं खातं बॅलन्समध्ये नसतं, ते एकतर अधिक्याचं असतं किंवा तुटीचं असतं. ओके, पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण अधिक्याचा व्यवहार तोल किंवा ज्याला तुटीचा व्यवहार तोल असं म्हणतात ते काय असतं आणि त्याचे परिणाम काय होतात हे थोडक्यात समजावून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.